धारासूर गावाला गोदावरीच्या बॅकवॉटरचा फटका। 50 ते 60 कुटुंबांचे केले स्थलांतर। एका महिन्याच्या लेकराला घेऊन घर सोडण्याची आली वेळ। परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील धारासूर गावाला गोदावरी नदीच्या बॅकवॉटरचा फटका बसला आहे। गावामध्ये पाणी शिरल्यामुळे 50 ते 60 कुटुंबांना रात्री 11 वाजता एका शाळेमध्ये स्थलांतरित करण्यात आलं। घरामध्ये पाणी शिरल्यानं चक्क एका महिन्याच्या लेकराला घेऊन घर सोडण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे। प्रशासनातील अधिकाऱ्यांनी देखील या ठिकाणी भेट देत गावकऱ्यांशी संवाद साधलाय। गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे, त्यामुळे धारासूर गावामध्ये आणखीन पाणी वाढण्याची भीती निर्माण झालेली आहे। गोदावरी नदीकाठची शेती पूर्णपणे पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे। मी राजेभाऊ गवळे, धारासूर सरपंच। रात्री गोदावरी नदीचे पूर आल्यामुळे आमच्या गावामध्ये बरेचसे आम्ही कुटुंबाचं स्थलांतर केलं आहे। आंबेडकर नगर येथील सर्व कुटुंब, साठेनगर येथील सर्व कुटुंब, तसेच गावातील काही इतर कुटुंब हे स्थलांतरित झाले आहेत। तरी रात्री 11:30 वाजता मी स्वतः सरपंच, आमचे पोलीस पाटील, रणबावरे, ग्रामसेवक, तलाठी आम्ही सर्वांनी मिळून तुळशीरामजी पाटील महाविद्यालय येथे सर्व कुटुंब आणून आम्ही इथं स्थलांतरित केले आहेत। आणि याच्या अगोदर डापकर साहेब, उपयोगी अधिकारी, तसेच तहसीलदार केंद्रे साहेब, नायब तहसीलदार केंद्रे साहेब, मंडळ अधिकारी आणि विशेषतः सोनपेठ पोलीस स्टेशनचे PI गीते साहेब ही सुद्धा रात्री 11 वाजेपर्यंत आमच्या सोबत होते। यांनी सर्वांनी आम्हाला सूचना दिल्या वेळोवेळी आणि या ठिकाणी आम्ही सर्वांना कुटुंबांना इथं आणून बसवलेलं आहे। इथून पुढची ताबडतोब प्रशासनाने दखल घ्यावी व या कुटुंबियाचा लवकरात लवकर जे काही यांना करता येते आर्थिक मदत, ही आर्थिक मदत करावी अशी माझी प्रशासनाला विनंती आहे। विशेषतः आमचं धारासूर शिवार खूप मोठं आहे, आमच्या शेतकऱ्याची खूप मोठी नुकसान झाली। आजसुद्धा शेतामध्ये पाणी आहे, सोयाबीन पीक असो, कापूस असो, बरेचसे काही जनावरं गेलेत आमच्या इथून। तरी प्रशासनाने ताबडतोब दखल घेऊन नुकसान भरपाई द्यावी माझी विनंती आहे। अस्मिता राजेभाऊ मुंडे, मी धारासूर जिल्ह्यातली आहे। आमच्या गावामध्ये गंगेचं पाणी आल्याबद्दल आमच्या गावातला परिसर तुटला आणि आम्हाला सरपंच साहेबांनी, परिसर साहेबांनी आणून आम्हाला 11:30 वाजता शाळेत बसवले आणि इथं 11:30 वाजता पायानं आला आहे। पूर आल्यामुळं गोदावरी नदीला पूर आला, सगळ्या घरात पाणी घुसलं। आम्ही 9:30 वाजता घराकडून गावात आलो। शाळेवरती छोटे छोटे लेकरं आहेत। सरपंच पाटील, गावकरी मंडळ सगळ्यांनी मदत केली। लेकरांना साखळी धरून बाहेर काढलं, सगळ्यांना, म्हाताऱ्या बायांना। आमच्या शेळ्या काही 2-3 वाहून गेल्यात पुरामध्ये। असं पाणी पूर्ण साखळी झाली गावाला। अशी आम्हाला विनंती आहे की मदत करावा। तुमचे 2 महिन्याचे लेकरू घेऊन आलात, काय अडचणीचा सामना करावा लागला? पाऊस पण होता आणि पाणी पण होतं। आम्ही छोटं बाळ तसंच आणलं उचलून, काहीच नाही आमच्याजवळ। 2 लेकरं मोठाले आहेत माझे, काहीच सोबत नाही आणलं, खायला काही नाही। आता सध्या आम्ही गावाच्या बाहेर आहेत। कसं करावा, काय करावा हे आम्हाला कळत नाही। आम्हाला होईल तेवढी मदत करावा सरकारने। गोळे माझं नाव आहे, धारासूर गाव आहे। आमच्या धारासूर गावात इथं पूर आलाय पाण्याचा आणि शेळ्या सोडू लागलो तर जाता जाता शेळी आमची एक वाहून गेली। हाणायलो तर त्या शेळ्या काय आवरण नव्हता, मग गेली पाण्यामध्ये। पूर आला तर शेळी गेली पाण्यामध्ये। त्याच्यामुळे तुमचं साधारण किती रुपये नुकसान झाले? तरी आमचं 10-15 हजाराचं नुकसान झालेलं आहे। लोकनायक न्यूजसाठी गुणवंत कांबळे, गंगाखेड। लोकनायक न्यूज